नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचा स्वानिक गणित शाळेमध्ये काय आहे स्वागत आहे। तर आज आपण काय करणार आहोत, पुढचा प्रमेय सुरू करणार आहोत आणि तो प्रमेय आहे आपला पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास। तर आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, पायथागोरसचा प्रमेय पाहिला होता। आता आपण त्याचा काय करूया, व्यत्यास पाहूया। तर पायथागोरसच्या प्रमेयामध्ये काय होतं की दिलेला त्रिकोण जर काटकोन असेल तर त्याचा कर्णाचा जो वर्ग आहे तो त्याच्या इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। हा आपण तो प्रमेय शिकलात। आता ह्याचा व्यत्यास म्हणजे कंप्लीटली उलट, जर एखाद्या त्रिकोणाच्या एक बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण। बघा वाचूया, एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो। तर तो त्रिकोण काय आहे, काटकोन त्रिकोण आहे। तर आपल्याकडे ना एक त्रिकोण आहे, ठीक आहे। तर आता साध्य लिहूया आपण अगोदर, पक्ष काय दिलेला आहे, त्रिकोण ABC। त्रिकोण ABC मध्ये आपल्याला दिलेला आहे की AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग। हा आहे आपला साध्य, हा पक्ष आहे, दिलेली माहिती आहे। तर आपल्याला साध्य काय करायचं आहे, त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, हे आपल्याला साध्य करायचं आहे, ठीक आहे। आता हे साध्य करण्यासाठी आपल्याला इथे करावी लागणार आहे रचना। काय करावी लागणार आहे, रचना। तर रचनामध्ये आपण काय लिहूया, आता रचनामध्ये काय करायचं आहे, आपल्याला आणखीन एक त्रिकोण तयार करायचा आहे। आणखीन एक त्रिकोण घ्यायचा आहे आपल्याला PQR। आणखीन एक त्रिकोण घ्यायचा PQR आणि PQR या पद्धतीने तयार करायचा आहे की PQ हा कोणाला बरोबर असणार, AB ला, QR बरोबर असणार BC ला आणि PQR बरोबर 90 अंश असणं गरजेचं आहे। किती असणं गरजेचं आहे, 90 अंश गरजेचं आहे। तर रचना मग आपण लिहूया, काटकोन त्रिकोण PQR घेऊया अशा प्रकारे की PQ बरोबर AB व QR बरोबर BC। या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, रचना हे लिहिली आपण। मग आता आपण पुढे काय करूया, सिद्धता करूया। सो लेट्स स्टार्ट विथ दी सिद्धता म्हणजे प्रूफ। आता आपण सिद्ध करूया की हा बाबा त्रिकोण ABC मध्ये AC बरोबर AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग असेल तर तो त्रिकोण काय आहे, काटकोन त्रिकोण। म्हणजे आपल्याला उत्तर सोडवता हे आणून दाखवायचं की ABC बरोबर 90 अंश आहे। ABC किती आहे, 90 अंश आहे। जर आपण हे सिद्ध केलं म्हणजे आपला प्रमेय झाला। तर बघा, एक सोप्या पद्धतीमध्ये करूया, आपण सुरुवात करूया। आता आपण टार्गेट केलंय की हा काटकोन त्रिकोण आहे। मग सिद्धता सुरू। त्रिकोण PQR मध्ये, ठीक आहे, स्टेप नंबर 1, PQR चे माप बरोबर 90 अंश रचना। काय लिहिलं मी कंसात, रचना, म्हणजे रचनावरून आपल्याला कळलेलं आहे की हा कोण किती आहे, 90 अंश आहे। आता दुसऱ्या पायरीमध्ये आपण काय करूया, पायथागोरसचा प्रमेय जो आपण शिकलो तो अप्लाय करूया की जर दिलेला कोण काटकोन असेल तर त्याच्यामध्ये ही जी कर्णाची बाजू जी आहे PR चा वर्ग जो आहे हा अन्य दोन बाजूंच्या वर्गाने इतका होणार। म्हणजे हा झाला PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग। ह्याला कारण लिहूया आपण
पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसचा प्रमेय फुल फॉर्म लिहा. हां, रिक्वेस्ट करतो तुम्हाला, विनंती करतो, फुल फॉर्म लिहित जाया. पायथागोरसचा प्रमेय. आता रचनामध्ये पहा, पी क्यू कोणाला बरोबर आहे? ए बीला. मग आपण या पी क्यूच्या ठिकाणी पी आरचा वर्ग बरोबर काय करूया? पी क्यूच्या ठिकाणी ए बी लिहिलं, ए बीचा वर्ग, आणि क्यू आरच्या ठिकाणी क्यू आर बरोबर बी सी, ह्याला लिहिलं बी सीचा वर्ग. मग पुन्हा ह्याला कारण 2 व रचनानुसार, 2 व रचनानुसार. पण बघा इथे काय दिलेलं आहे, पक्षामध्ये काय आलेलं आहे? ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग हा ए सीचा वर्ग होतो. म्हणजे आपण या ठिकाणी आता ए सीचा वर्ग लिहू शकतो. म्हणजे 4 वरती लिहितो मी, पी आरचा वर्ग, पुन्हा स्टेपच लिहितो, तिथे रिपीट करतो. पण ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग प्लस बी सीचा वर्ग दिले आहे. म्हणून या ठिकाणी आपण आता ए सी रिप्लेस करू. त्याच ठिकाणी काय करूया? ए सी ही किंमत मांडूया. म्हणजे 5व्या स्टेपमध्ये आलं पी आरचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग. कारण 3 आणि 4 वरून, 3 व 4 वरून. आता पी आरचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग, ह्याचा अर्थ असा होतो की पी आर बरोबर ए सी. पी आर आणि ए सी काय झालेलं आहे? बरोबर झालं. आता बघा, रचनानुसार बी सी आणि क्यू आर सेम आहे, ए बी आणि पी क्यू सेम आहे. मग आणि आता आपण सिद्ध केलं की पी आर आणि ए सी सुद्धा सेम आहे. म्हणजे या 2 त्रिकोणांच्या तिन्ही बाजू काय आहेत? तर समान आहेत. 2 त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असल्यामुळे आता आपण सांगू शकतात की हे दोन्ही त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे बा कसोटीनुसार काय आहेत? एकरूप आहेत. काय आहेत? एकरूप. समरूप नाही, मी काय म्हणतोय? एकरूप आहेत. तर आता इथे लिहूया आपण पी क्यू बरोबर ए बी है ना. मग डायरेक्ट लिहूया त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर हे बा कसोटी नुसार, हे बा कसोटीनुसार काय आहेत? बा कसोटीनुसार एकरूप आहेत. बा कसोटीनुसार. आता 8व्यामध्ये जिथे हे 2 त्रिकोण आपण एकरूप दाखवले, आता आपण इथे म्हणणार आहोत कोण ए बी सी एकरूप कोण पी क्यू आर. कारण ह्याला लिहायचं काय आहे? एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणाच्या काय? संगत बाजू दाखवलं आपण. आता कोण पी क्यू आर किती होतं आपल्याकडे? कोण पी क्यू आर रचनामध्ये किती घेतलं आपण? काटकोण त्रिकोण पी क्यू आर घेऊया. ठीक आहे. आणि इथेच वाटत लिहूया कोण पी क्यू आर बरोबर 90. चला हे घेऊ. हा काटकोन असल्यामुळे पी क्यू आर 90 होतं. जर पी क्यू आर 90 तर कोण ए बी सी सुद्धा काय झालं? 90. कारण याला 8 व रचना. आता ए बी सी 90 आलं, ए बी सी हा 90 आला. साध्य करायचं होतं त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. तर शेवटची पायरीमध्ये लिहूया आता आपण त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे 9 वरून. कुठून? तर 9 वरून. मग इथे आपण हा कोणता त्रिकोण प्रमेय केलेला आहे? पायथागोरस प्रमेयचा व्यत्यास. मग इथे आपला हा प्रमेय झालेला आहे. काय झालं? मागच्या व्हिडिओमध्ये पण हा करता आला असता मला, पण मी का नाही केलं? कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून की बाई एक व्हिडिओमध्ये एक प्रमेय शिकूया, दुसरा व्हिडिओमध्ये दुसरा. मग आता आपला इथे हा प्रमेय झालेला आहे. वळूया पुढच्या प्रमेय नाही मिळत, पण हे 2 सिद्धांत
आपण 9वी मध्ये केले होते, तर ते कोणते होते? 30, 60 आणि 90 हा प्रमेय होता आपल्याकडे, आणि दुसरा होता 45, 45, 90. तर 30, 60, 90 मध्ये आपण काय शिकतो? 30 कोणासमोरील बाजू ही कर्णाची निम्मे असते. म्हणजेच 30 कोणासमोरील बाजू, उदाहरण घ्या. आता हा एक त्रिकोण बनवला इथे, त्याला नाव दिलं मी ABC. इथे हा 30 आहे, हा 90 आहे, हा 60 आहे. तर हा प्रमेय आपल्याला सांगतो की 30 कोणासमोरील जी बाजू असते AB ही कर्णाची निम्मे असते, आणि 60 कोणासमोरील बाजू म्हणजे BC जो √3 वर्गमूळ 3/2 गुणिले AC कर्णाची √3/2 एवढा त्याचा गुणाकार असतो. तसंच जर हा त्रिकोण 45, 45, 90 असेल, हा जर त्रिकोण आहे ABC, हा 45, 45, 90 अंश असेल, तर इथे काय होणार विद्यार्थी मित्रांनो की 45 समोरील बाजू, आता ही बाजू पण 45च्या समोर आहे आणि ही बाजू BC, तर AB आणि ही BC हे एकमेकांना बरोबर आहेत, कारण की दोन्हीच्या दोन्ही बाजू काय आहेत? 45 अंशाच्या समोर आहेत. मग ह्याची किंमत जी होणार ना 1/√2 कोणाची? कर्ण, म्हणजे तो कोण आहे? AC. हे आपण 9वीच्या वर्गात शिकलो होतो. आता ह्यांचा आपण काय करणार आहोत? उपयोग करणार आहोत. 2.1 ज्यावेळेस आपण चालू करू तर आपण त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग करणार आहेत आणि ह्याची गणितं सुद्धा येणार आहेत आपल्याला. आता तिसरं जे आहे तर तो आहे अपोलोनियसचा सिद्धांत, AP. त्याला अपोलोनियस प्रिन्सिपल सुद्धा म्हणतात, अपोलोनियस थेरम म्हणतात. आता आपल्यासाठी आहे अपोलोनियसचा प्रमेय. अपोलोनियसचा प्रमेय. आता मी अपोलोनियसची काय स्पेलिंग लिहायला जात नाही, नक्की माझ्याकडनं ती चुकणार. तर अपोलोनियसने आपल्याला काय सांगितलेलं आहे की जर एक हा त्रिकोण आहे, ठीक आहे, ABC, आणि या त्रिकोणामध्ये AD ही माध्यिका आहे. AB काय? माध्यिका आहे, मीडियन आहे. म्हणजे हे काय करणार? 2 हे AD बरोबर DC होणार. तर अपोलोनियस आपण लक्षात कसं ठेवायचं? लक्षात घ्या. आता अपोलोनियस लक्षात कसं करायचं? ह्या दोन बाजू बघायच्या, AB आणि AC ह्यांचा वर्ग, ABचा वर्ग अधिक ACचा वर्ग बरोबर. अपोलोनियस प्रमेय आपल्याला काही सोडवायची गरज मिळत नाही, हा परीक्षेत विचारला जात नाही. फक्त त्याचा सिद्धांत लक्षात ठेवायचा की अपोलोनियसची गणितं आली म्हणजे एखाद्या त्रिकोणामध्ये आपल्याला माध्यिका दिसली, मग आपण इथे अपोलोनियसचा प्रमेय वापरू शकतो. आणि अपोलोनियसचा प्रमेय आपल्याला काय शिकवतो? ABचा वर्ग प्लस ACचा वर्ग बरोबर. आता ही जी माध्यिका आहे त्याचं 2AD² प्लस 2DC². बघा असायचं 1, 2, 3, 4 या पद्धतीने जायचं. पुन्हा बघा 1, 2, 3, 4 2DC². तुम्ही DCच्या ठिकाणी BD पण लिहू शकतात, कारण की ते दोन्ही सेम आहेत. आणि हे दोन्ही जे आहेत ना ते BCचे निम्मे आहेत, हाफ BC. म्हणजे ते हाफ BC पण घेऊ शकतात. पण तुम्ही फक्त असं गृहीत धरा, ABचा वर्ग अधिक ACचा वर्ग बरोबर 2ADचा वर्ग अधिक 2DC वर्ग. हा झाला तुमचा सिद्धांत. याच प्रकारे आपल्याला काय करायचे? लक्षात ठेवायचे, विसरायचं नाही. बघा पुन्हा बघा, इथे जर मी हा बनवलेला आहे तर हा माध्यिका आहे. तर आपल्याला लिहायचं कसं आहे? तर आपल्याला लिहायचं या पद्धतीने, या बाजूचा वर्ग अधिक ही बाजूची वर्ग, मग द्यायचे बरोबरचं चिन्ह, मग 2 माध्यिकेचा वर्ग अधिक 2 या बाजूचा वर्ग. तर ह्या पद्धतीने काय करायचं? लक्षात ठेवायचं. हा झाला आपला अपोलोनियसचा सिद्धांत. अपोलोनियसचा सिद्धांत आपण 2.2 मध्ये उपयोग करणार आहोत. तर हा जो आजचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं? 30, 60, 90चं रिव्हिजन, 45, 45, 90 अंश हा प्रमेय कसा आहे, त्याची बाजू कशी काढायची ते पाहिलं. अपोलोनियसचा सिद्धांतामध्ये काय वापरायचं ते पाहिलं. आणि एक महत्त्वाचा आपण पायथागोरसच्या प्रमेयचा व्यत्यास हा प्रमेय पूर्ण सोडवून पाहिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकच सांगणार, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपला तुमच्या मित्रांबरोबर काय करा?
शेअर करा. भेटूया पुन्हा. काळजी घ्या. बाय.